इकॉनॉमिक्सच्या नवीन सेशनमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, लास्ट टाइम आपण पंचवार्षिक योजना पाहत होतो. त्याच्यामध्ये एक महत्वाची घडामोड पाहिली आपण. म्हणजे एखादी पंचवार्षिक योजना अभ्यासताना आपल्याला जशा आर्थिक घडामोडी इम्पॉर्टंट राहतात, त्याचबरोबर पॉलिटिकल घडामोडी, ज्याला आपण राजकीय घडामोडी अभ्यासणं सुद्धा तितकंच महत्वाचं राहतं. कारण आर्थिक गोष्टी आणि राजकीय गोष्टी एकत्र चालतात. उदाहरणार्थ साधं उदाहरण देतो तुम्हाला. आणीबाणीच्या काळामध्ये राजकीय अस्थिरता होती आणि ही राजकीय अस्थिरता असल्यामुळे आपल्याला ती पंचवार्षिक योजना, आपल्याला म्हणजे इंदिरा गांधीजी यांना ती पंचवार्षिक योजना बाजूला ठेवून 20 कलमी कार्यक्रम सुरू करावा लागला होता. त्याला 20 पॉइंट प्रोग्राम असं पण म्हणतो. त्याच्यात जनता सरकार आलं. जनता सरकारने सरकती योजना चालू केली. सरकती म्हणजे काय, रोलिंग प्लॅन चालू केली. आणि त्या रोलिंग प्लॅनला सुद्धा त्यांना पूर्ण नाही करता आलं, कारण 1980 मध्ये परत एकदा काँग्रेसचं सरकार आलं. मग थोडक्यामध्ये यू कॅनॉट सेपरेट पॉलिटिकल इन्सिडेंट्स फ्रॉम इकॉनॉमिकल इन्सिडेंट्स. कारण प्लॅनिंग तयार करणं लोक राजकारणी असतात. त्याच्यामुळे राजकीय घटना त्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये झालेल्या सगळ्या आपल्यासाठी महत्वाच्या राहतात. ठीक आहे. आता आपण नवीन पंचवार्षिक योजना चालू करतोय. लेट मी शेअर माय स्क्रीन विथ यू. तू मोबाईल जॉईन कर ना. स्क्रीन दिसते सांगा मला. 7वी पंचवार्षिक योजना. 7वी नाही झाली मला वाटतं, बरोबर ना पोरांनो? का झाले? नाही सर, 7वी चालू आहे. 6 झालेत ना? हो. 7वी पंचवार्षिक योजना. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा जो काळ आहे ना, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की या काळामध्ये 1984 मध्ये इंदिरा गांधीजी यांची हत्या झाली होती आणि एका दिवसामध्ये भारताचा पीएम बदलण्यात आला होता आणि भारताचे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांची नियुक्ती झाली होती. म्हणजे एका दिवसामध्ये एवढा मोठा बदल झाला होता. आता याच्यामध्ये बघा पोरांनो, जसं तुम्हाला आता समजा तुम्ही ऑनलाईन लेक्चर मध्ये अटेंड करताय, हे दूरसंचार क्रांतीचे जनक जर कोण म्हटलं ना, तर स्वर्गीय राजीव गांधी यांना भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक म्हटलं जातं. कारण ज्यावेळी भारतामध्ये कम्प्युटर, ज्याला आपण आता कम्प्युटर म्हणतो, काय लोक म्हणजे आता जे वेगळे व्हर्जन आले, तर डेस्कटॉप म्हणतात, आपण लॅपटॉप म्हणतो, टॅब म्हणतो, परत काय काय नाव आले, पण कम्प्युटरची सुरुवातच त्यांच्या काळामध्ये झाली. म्हणून मोबाईल असेल, कम्प्युटर असेल, इंटरनेट म्हणजे ज्याला आपण ज्याला काय म्हणतो मराठीत, काय म्हणतात इंटरनेटला, काय असेल, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्ट वर्ड फॉर मराठी. या सगळ्या गोष्टी त्यांच्या काळामध्ये झाल्या होत्या. सुरुवात त्यांच्या काळामध्ये झाली. तर आपण सुरुवात करू या योजनेच्या कार्यकालापासून. सो दिस पर्टिक्युलर प्लॅन स्टार्टेड इन 1985 अँड इट वॉज प्लॅन्ड फॉर टिल 1990. म्हणजे 1995 ते 1990 पर्यंतच्या या 5 वर्षांच्या काळासाठी 7वी पंचवार्षिक योजना डिझाईन केली होती. राईट. आणि जसं मी तुम्हाला मागचं सांगितलं होतं की 1995 मला वाटतंय 15 वर्षाची एक दीर्घकालीन योजना चालू केली, लॉंग टर्म प्लॅन चालू केलं होतं. म्हणजे 1985 टू 2000 या 15 वर्षाच्या योजनेचा हा भाग होता. आणि या 15 वर्षांमध्ये कोणती कोणती गोल्स आपल्याला अचीव्ह करायचं, त्याचा अजेंडा ठरवण्यात आला होता. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा पोरांनो, हा जो पार्ट आहे, घोषवाक्य बघा. हॅलो, हा बोला. यूजीसी नेट के लिए कोचिंग लेनी थी. यूजीसी नेट माहिती आहे ना, नेट सेटची परीक्षा असते. आता नेट सेट पास होऊन नोकऱ्या नाही येत पोरांना. 40-40 लाख रुपये डोनेशन मागतात. ठीक आहे, पुढे बघा. 6वी तुम्ही आता एक बातमी ऐकली का रे पोरांनो, की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे की जर प्राथमिक शिक्षक म्हणून किंवा तुम्हाला काम करायचं ना, तर तुम्हाला टेटची परीक्षा पास व्हावी लागेल, उत्तीर्ण व्हावी लागेल. आणि जर व्हायचं नसेल ना, तर रिटायरमेंट घ्या, घरी जा.
म्हणजे जसं शिक्षणाची 5 पातळी एवढी वर्ष पहिले. खालावलेली आहे. म्हणजे मास्तर काय शिकवते पोरांना कळत नसेल कदाचित, असं नाही म्हणायचं मला, मी पण मास्तरच आहे. पण या गोष्टीमध्ये चेंजेस होणं गरजेचं आहे. शिक्षकांनी सुद्धा ज्ञानार्जन केलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या पातळीवर जाऊन शिकवता आलं पाहिजे. पुढे बघा, घोषवाक्य काय आहे? अर्जाने अन्न शब्द आहे बरं का, अन्न. अन्न, रोजगार आणि उत्पादकता. आता याच्यात लक्षात ठेवा मी काय सांगतोय, ही जी योजना चालू झाली होती ती राजीव गांधी यांच्या काळात चालू झाली होती. आणि राजीव गांधी यांचं म्हणणं होतं की आपण लोकांना प्रोव्हाइड केला पाहिजे रोजगार, रोजगारातून निर्माण होईल उत्पादकता, आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं राहील ते अन्न. म्हणजे फूड, एम्प्लॉयमेंट अँड प्रोडक्टिव्हिटी. फूड, एम्प्लॉयमेंट अँड प्रोडक्टिव्हिटी, अन्न, रोजगार आणि उत्पादकता. एमपीएससी याच्यावर कसा प्रश्न विचारते? 7व्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य कोणतं होतं? मग स्थैर्यासह आर्थिक वाढ होतं का? गरिबी हटाव होतं का? राईट. म्हणजे तुम्हाला माहिती आहे घोषवाक्य म्हणजेच काय? दॅट ऑफ द काइंड ऑफ अ स्लोगन ऑफ दॅट पंचवार्षिक योजना. अन्न, रोजगार आणि उत्पादकता. घोषणा काँग्रेस सरकारने एप्रिल 1988 मध्ये आपल्या अधिवेशनात बेकारी हटावची घोषणा केली. आता बेकारी हटाव आपल्याला माहिती आहे पहिल्यापासून. बेकारी हटाव, याच्या अगोदर एक हटाव काय आलं आठवते का रे पोरांनो? गरिबी हटाव, आठवतंय का? गरिबी हटाव घोषणा कोणी दिली होती? आईने दिली त्यांच्या. त्यांच्या आईने कुणाच्या? म्हणजे राजीव गांधी यांच्या मातोश्री स्वर्गवासी इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव म्हणजे पॉवर्टी इरॅडिकेशन हे त्यांना यांनी घोषणा दिली होती. तशाच प्रकारे राजीव गांधी यांचा मुख्य भर होता रोजगारावर म्हणजे एम्प्लॉयमेंटवर. त्यांनी घोषणा दिली ती बेकारी हटाव. बेकारी म्हणजेच काय? त्याला म्हणतो इरॅडिकेशन ऑफ अनएम्प्लॉयमेंट. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे, आणि या लोकसंख्येला तुम्हाला जॉब देता येत नसेल तर ते लोक उत्पादक असू शकत नाहीत. म्हणून त्याच्यामुळं बेकारी हटाव, एम्प्लॉयमेंट जनरेट करा, हे त्यांचं घोषवाक्य होतं. घोषवाक्याला सॉरी, घोषवाक्य नाही, त्यांचं टार्गेट होतं. आणि घोषवाक्य काय होतं? अन्न, रोजगार आणि उत्पादकता. इथं अन्न शब्द हे लक्षात ठेवा, इट्स अ टायपिंग मिस्टेक. पुढे बघा पोरांनो, मुख्य भर काय होता? मुख्य भर होता उत्पादक रोजगार निर्मिती. आता उत्पादक रोजगार निर्मिती काय सांगतो नीट ऐका. रोजगार तर तयार करायचा आहे, पण त्या रोजगारातून उत्पादन निर्माण झालं पाहिजे. आणि ते उत्पादन डे टू डे लाईफ मध्ये उपयोगाचं पडलं पाहिजे. म्हणजे म्हणजे ब्रह्मानंद वकील यांचं मजुरी वस्तू प्रतिमान. म्हणजे थोडक्यात काय? मजुरी पण मिळाली पाहिजे आणि त्या मजुरीतून वस्तू निर्माण झाल्या पाहिजेत. म्हणजे रोजगार हा उत्पादनक्षम पाहिजे. की ज्या लोकांना आपण एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करणार, ते लोक काम केल्यानंतर त्यातून काहीतरी गोष्टी निर्माण झाल्या पाहिजेत, त्यातून लोकांना पैसा मिळाला पाहिजे. म्हणजे अन्न, रोजगार आणि उत्पादकता. तुम्हाला विचारतील की 7व्या योजनेमध्ये कोणतं प्रतिमान वापरलं होतं? तर मजुरी वस्तू प्रतिमान. म्हणजे मजुरीतून वस्तू निर्माण होणार, लोकांना पैसा मिळणार आणि उत्पादकता सुद्धा वाढणार. तर नाव ठेवायचं ब्रह्मानंद आणि वकील, लक्षात ठेवा नाव. यांच्या मजुरी वस्तू प्रथमाचा आधार घेतला होता. या प्रतिमा निर्देशाप्रमाणे श्रमिक ज्या वस्तूंचा सेवांचा उपभोग घेतात त्यांच्या उत्पन्नाला विशेष महत्व स्थान दिले पाहिजे. तरी सांगू तुम्ही काय? उदाहरणार्थ, मी भारताचा एक सामान्य नागरिक आहे. मी तर माझे डेली नीड्स काय आहेत? माझ्या दैनंदिन गरजा आहेत की मला भाजीपाला पाहिजे, मला कपडे पाहिजेत, मला शिक्षण पाहिजे, किंवा माझे जे आपण घरगुती ज्याला आपण म्हणतो की घर खर्च किंवा घर चालवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी मला उपभोगण्यासाठी लागतात, व्हॉट एव्हर आय कन्झ्युम ऍज अ सिटीजन ऑफ इंडिया दॅट शुड बी प्रोड्युस्ड. म्हणजे जे उत्पादन मी करतोय ते उत्पादन पडून नाही राहणार, ते उत्पादन तसंच चालू राहणार. त्या उत्पादनातून रोजगार निर्माण होणार आणि पैसा सुद्धा मिळणार. याला काय म्हणतो आपण? श्रमिक म्हणजे लोक जे काम करतात, ज्या गोष्टीचा उपभोग घेतात त्याच गोष्टी निर्माण करायच्या, यालाच म्हणतात उत्पादक रोजगार निर्मिती. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे प्रतिमान. म्हणजे उगाच समजा मी म्हणलं BMW कार तयार करा, मर्सिडीज तयार करा, कुणाच्या अंगवणी न्यायचे? येते का लक्षात? म्हणजे थोडक्यामध्ये सामान्य नागरिक काय घेऊ शकतो, कोणत्या गोष्टीचा उपभोग घेऊ शकतो, त्याच गोष्टी निर्माण करा. त्याच्यातून तुमची उत्पादकता वाढेल आणि त्याचबरोबर त्यातून रोजगार निर्माण होईल आणि त्यातून पैसा तयार होईल.
येते लक्षात? म्हणजे हे प्रतिमान कोणाचं होतं? ब्रह्मानंद वकील यांचं प्रतिमान होतं मजुरी वस्तू प्रतिमान, की श्रमिक ज्या वस्तूंचा उपभोग घेतात त्याच गोष्टी निर्माण त्यांनी करायच्या होत्या, असं ठरवण्यात आलं होतं. या योजनेला काय म्हणतात? जर तुमच्या लक्षात आलं असेल, टार्गेट एकच होतं, रोजगाराची निर्मिती करायची. म्हणजे या योजनेला काय म्हणतात? रोजगार निर्मिती जनक योजना. रोजगार निर्मिती जनक योजना. म्हणजे 7व्या योजनेचं उपनाव काय? राशी योजना, ज्याच्यामध्ये मोठ्यात मोठं जास्तीत जास्त प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेट करायची होती, म्हणून त्याला रोजगार निर्मिती जनक योजना असं म्हणतात. आता जसं तुम्हाला माहिती आहे की सगळ्या योजना आहेत आणि प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला काही टार्गेट्स अचीव्ह करायचे असतील तर आपल्याला खर्च करावा लागतो. मग या योजनेमध्ये प्रस्तावित खर्च किती होता? तर या योजनेमध्ये प्रस्तावित खर्च किती होता पोरांनो? 1,80,000 कोटी रुपये. आणि प्रत्यक्षात झालाय 2,18,000 करोड. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जास्त खर्च झालाय. किती लाख झाला, किती कोटी झाला, किती हजार झाला बघा. जवळजवळ नाही 38. म्हटलं तर हे 20, 30, 38, बरोबर ना? 38 कोटी रुपये एक्स्ट्रा खर्च झाले. म्हणजे प्रस्तावित म्हणजे एक्सपेक्टेड होतं की वी आर गोइंग टू स्पेंड 1,80,000 करोड रुपीज, बट इन रियालिटी वी स्पेंड 2,18,000 करोड रुपीज. लक्षात ठेवा. आता कोणत्या कोणत्या रोजगारात योजना? आता मी तुम्हाला सांगितलं की दूरसंचार क्रांतीचे जनक जर कोण म्हटलं तर राजीव गांधी. म्हणजे राजीव गांधी हे पंतप्रधान असे होते ज्यांच्या काळामध्ये भारताने काट टाकली. मोबाईल असेल, पेजर असेल, लॅपटॉप असेल, या गोष्टीला कुठे ना कुठे सुरुवात झाली. म्हणजे 7व्या योजनेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर सूचक नियोजनाचा अवलंब केला होता. आता सूचक नियोजन म्हणजेच काय? सूचनेद्वारे नियोजन करणे. इन्स्ट्रक्शन्स आर गिव्हन. आदेशाद्वारे म्हणजेच काय? डायरेक्शन दिलं जातं. प्रलोभन म्हणजेच काय? की तुम्हाला प्रलोभन म्हणजे इंड्युसमेंट केलं जातं. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये जर गुंतवणूक केली तर त्यातून तुम्ही रोजगार उपलब्ध करू शकता. अशा प्रकारे तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये तुम्ही गुंतवणूक करा असं सरकारने सुचवलं होतं, म्हणून त्याला सूचक नियोजन. आता एक लक्षात ठेवा की काही गोष्टी काळाच्या पुढे जाऊन समजून घेणारी काही माणसं असतात, की येणारा काळ हा इंटरनेटचा असेल, येणारा काळ लॅपटॉपचा असेल, मोबाईलचा असेल. थोडक्यामध्ये जर तुम्ही सायन्स अँड टेकवर जास्त खर्च नसेल करा तर कुठं ना कुठं तुम्ही भारत देशाला अधोगतीच्या मार्गाने नेणार. अशा प्रकारची दूरदृष्टी पंतप्रधान राजीव गांधी यांची कदाचित असेल, म्हणून त्यांनी 7व्या योजनेमध्ये विज्ञान आणि तंत्राच्या बाबतीत सूचक नियोजन प्रणालीचा वापर केला होता. राईट? म्हणजे फक्त कोणत्या डिपार्टमेंटमध्ये बघा, डिपार्टमेंट खूप असतात बरं का पोरांनो. म्हणजे ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल, इरिगेशन डिपार्टमेंट असेल, होम मिनिस्ट्री असेल, रेव्हन्यू मिनिस्ट्री असेल. देर आर मोर दॅन 14 डिफरंट टाइप्स ऑफ डिपार्टमेंट. त्याच्यापैकी एकाच डिपार्टमेंटमध्ये सूचक प्रणालीचा वापर केला होता. त्या डिपार्टमेंट म्हणजे कोणतं? विज्ञान आणि तंत्रज्ञान. राईट? म्हणजे फक्त विज्ञान तंत्र क्षेत्रामध्ये सूचक प्रणालीचा वापर. तुम्हाला परीक्षेत विचारतील की कोणत्या योजनेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये या क्षेत्रामध्ये सूचक नियोजनाचा अवलंब केला? तर 7वी योजना लक्षात ठेवा. खूप महत्वाचा प्रश्न आहे, याच्यावर विचारला जातो. पुढे बघा, कोणत्या कोणत्या योजना चालू केल्या होत्या? खूप महत्वाची योजना आहे पोरांनो. आपल्या गावामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल ना, एखादं घर असतं आणि त्या घरावरील असतं इंदिरा आवास योजनेअंतर्गत बांधणी केली. पाहिले का असं कधी? इंदिरा आवास योजना. करेक्ट, आंतरजाल. बरोबर, इंटरनेट म्हणजे आंतरजाल. इंदिरा आवास योजना ऐकले का तुम्ही? म्हणजे जसं मला आठवते ना हो, हो. की आपल्या गावामध्ये काही लोकांना घरकुल मंजूर करून दिलं जायचं. म्हणजे मोस्टली अनुसूचित जाती जमातीमधले आपले जे काय बांधव असतील, ज्यांची परिस्थिती नाहीये, त्यांना घरकुल मंजूर करून दिलं जायचं आणि त्याचा पैसा गव्हर्नमेंट पे करायचं. त्याला म्हणायचे इंदिरा आवास योजना. काँग्रेसच्या बाबतीत हमखास एक टीका केली जाते की स्वतःच्या नातेवाईकांनी सगळ्या योजना चालू केल्या. आता 1984 मध्ये इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला.
खून झाला ज्याला आपण म्हणू, पण त्यांनी लगेच चालू केलं. कोणती योजना? इंदिरा आवास योजना आपल्या आईच्या नावाने चालू केली. आणि RLGP चा भाग होती. आठवतं काय RLGP म्हणजे काय? रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे भूमिहीन आहेत, कमी भूमी असलेले, ज्यांच्याकडे लँड नाहीये, त्यांच्यासाठी जो योजना चालू करण्यात आली होती ना, त्याच्याच मध्ये ऍड करण्यात आली 1985-86 मध्ये इंदिरा आवास योजना. आवास म्हणजेच काय तर निवास, निवास म्हणजेच काय? रेसिडेंट. म्हणजे लोकांना कमी किमतीमध्ये किंवा फुकट घरं उपलब्ध करून देणारी योजना होती. मुक्त करण्यात आलेले वेठबिगार, अनुसूचित जाती, SC जमात, त्याच्यानंतर ST, STला आपण काय म्हणतो? शेड्यूल ट्राईब. आणि गरिबांसाठी मोफत ही घरे पुरवण्यासाठी योजना होती. आता सुरुवातीला तुम्हाला परीक्षेला प्रश्न कसा विचारतील लक्षात ठेव. तुम्हाला परीक्षेला विचारतील वेन, म्हणजे जेव्हा इंदिरा आवास योजना चालू करण्यात आली, सुरुवातीला इंदिरा आवास योजना कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांसाठी करण्यात आली होती? हु वर बेनिफिशियरीज. खाली ऑप्शन असेल माजी सैनिकांच्या पत्नी, चूक, सॉरी, माजी नाही, त्याला काय म्हणतात? विधवा सैनिकांच्या पत्नी, पत्नी म्हणजे ज्यांचे नवऱ्याचं निधन झाले, अशा सैनिकाच्या पत्नी. तर ते नंतर पुढे ऍड झाले पोरांना. अपंग पण नंतर पुढे ऍड झाले, नंतर अपंगांना सुद्धा याच्यामध्ये घेतलं. माजी सैनिकांचे जे विधवा असतात, सैनिकांच्या विधवा असतात, शहीद सैनिकांच्या, त्यांना नंतर त्याच्यामध्ये घेतलं. सुरुवातीला कोण होतं? SC, ST आणि वेठबिगार. पाठ ठेवायचं, SC ST वेठबिगार, SC ST वेठबिगार. या 3 लोकांनाच इंदिरा आवास योजनेतून घरं दिली जायची. नंतर काळ गेल्यानंतर त्याच्यामध्ये काही अजून लोकांना ऍड करण्यात आलं. याच्यावर प्रश्न येतो बरं का, मी जिथं सांगतोय प्रश्न असा येतो, तो लक्षात ठेवायचा. नाहीतर इंदिरा आवास 1985-86 चालू सगळ्या जगाला माहिती असतं. तुम्ही लक्षात ठेवलं काय नवलंय त्याच्यामध्ये? परीक्षेत विचारतात की कोणत्या योजनेचा भाग होती? तर RLGP भाग होती. म्हणजे काय? भूमिहीन ग्रामीण, भूमिहीन रोजगार योजना, म्हणजे रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. या योजनेचा एक भाग म्हणून इंदिरा आवास योजना चालू करण्यात आली होती. कशा कशा प्रकारचे प्रश्न फॉर्म होतील बघा. दुसरं, कोण कोण लाभार्थी होते? SC, ST आणि आणि वेठबिगार. वेठबिगार माहिती का रे तुम्हाला? कोणाला माहिती नाही वेठबिगार? पूजा मॅडम, काय असतं वेठबिगार? नाही माहिती सर मला. अजून कोणाला माहिती आहे? फुकटात फुकटात काम करायचं दुसऱ्याच्या जमिनीवर. एक्झॅक्टली. म्हणजे जुन्या काळात सावकार नावाचा एक प्रकार असायचा, आठवते का? निळू फुले. तर तशा लोक काय करायची, परंपरेने समजा माझ्या वडिलांनी कर्ज घेतलं, त्या कर्जाच्या मोबदल्यात सचिन मेमणेंचे वडील काय करतायत? त्या माणसाकडे काम करतायत. त्यांचे पैसे कधीच फिटत नाहीयेत. काम करतच चाललोय, पैसे फिटतच नाहीयेत. तसं करता करता त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याच्या पोराला पण लागतंय की बघ, तुझ्या बापाने कर्ज घेतलं, तू काम करायचं. म्हणजे फुकट काम करायचं. वेठ बिगा, आपण होतो ना की सरकारला तुम्ही वेठीस धरू नका. वेठीस म्हणजे काय? वेठीस म्हणजे ओलीस ठेवणे, ब्लॅकमेल करणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून वेठीस धरून बिगार म्हणजे काम करायला लावणार, म्हणजे वेठ बिगारी. आलं लक्षात? तर याच्यामध्ये वेठ बिगार होते, SC चे लोक होते आणि ST चे लोक. या 3 जमातींना, त्या 3 कम्युनिटी लोकांना इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळत होता. लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. त्याच्यानंतर लेक्चर घेतो, तुम्ही करा, चालेल ना? 1 मिनिट पूर्ण थांबा रे, जस्ट सेकंड, थोडं होल्ड करा. ठीक आहे, चला लक्ष द्या, चला सोडा. म्हणजे एप्रिल 1989 पासून जवाहर रोजगार योजना, ज्याला आपण काय म्हणतो JRY, म्हणजे 1986 ला ही योजना चालू करण्यात आली. कोणती? इंदिरा आवास योजना. ती योजना 1989 मध्ये एक नवीन योजना तयार केली, जवाहर रोजगार योजना. याच्यामध्ये वर्ग करण्यात आले, म्हणजे मर्ज करण्यात आले. मग प्रश्न विचारतील की इंदिरा आवास योजना कोणत्या योजनेमध्ये मर्ज करण्यात आली? तुमचं उत्तर पाहिजे जवाहर रोजगार योजनेमध्ये मर्ज करण्यात आली. राईट? मर्ज करणे म्हणजे काय? इट बिकम पार्ट ऑफ इट.
आता प्रश्न आहे का माझा, इंदिरा आवास योजना पहिली कोणत्या योजनेचा भाग म्हणून सुरुवात करण्यात आली? RLGP चा भाग म्हणून लक्षात ठेवायचं. रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, म्हणजे ग्रामीण भूमिहीन रोजगार योजनेचा एक भाग म्हणून. त्याच्यानंतर ही योजना 1989 मध्ये पूर्णपणे JRY म्हणजे जवाहर रोजगार योजनेमध्ये मर्ज करण्यात आली. जवाहर रोजगार योजना 1989 मध्ये चालू करण्यात आली होती. येते लक्षात? आणि याच्यामध्ये 1 जानेवारी 1996 मध्ये तिला स्वतंत्र दर्जा देण्यात आला. कोणत्या योजनेला? इंदिरा आवास योजनेला. म्हणजे 10 वर्षानंतर 1986 नंतर डायरेक्ट 1996 नंतर 1996 मध्ये याला स्वतंत्र दर्जा देण्यात आला. म्हणजे आता ही योजना वेगळी राबवण्यात आली, कोणत्याही योजनेतील भाग नसेल. या योजनेत जास्त महत्व देण्यात आलं. आणि याच्यानंतर काळानुसार काय झालं, या योजनेमध्ये लाभार्थी वाढवण्यात आले. याच्यानंतर अपंग लोक ऍड झाले. याच्यानंतर त्याच्यामध्ये माजी सैनिक ऍड झाले. म्हणजे SC ST वेठबिगार अपंग, राईट, आणि विधवा सैनिकांच्या विधवा असतील, ज्या सैनिकाच्या स्त्रिया असतील, बायका असतील, त्यांना याच्यामध्ये घेण्यात आलं. पुढची योजना बघा, दशलक्ष विहीर योजना. पाठ ठेवा. MWS, एम म्हणजेच काय? मिलेनियम वेल स्कीम. ग्रामीण भागात सिंचन सुविधांचा विकास करण्यासाठी NREP म्हणजे काय? नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. कधी चालू करण्यात आठवते का? 2 ऑक्टोबर 1980, महात्मा गांधीची जयंतीच्या वेळेस. आठवते NREP? तर मिलेनियम वेल स्कीम म्हणजेच काय? तर ग्रामीण भागामध्ये 10 लाख विहिरी खोदायच्या होत्या, की त्या विहिरी खोदल्यानंतर काय होईल, जास्तीत जास्त लोकांना पाणी पुरवठा करण्यात येईल. तर कोणत्या योजनेत भाग होती? NREPचा ती भाग होती. 1998 पासून सुरू करण्यात आली. मात्र योजना 1989 मध्ये जवाहर रोजगार योजनेमध्ये वर्ग करण्यात आली. थोडक्यामध्ये काय, जवाहर रोजगार योजनेमध्ये कोणत्या 2 योजना मर्ज करण्यात आल्या? एक होती MWS मिलेनियम वेल स्कीम, दुसरी होती इंदिरा आवास योजना. लक्षात राहील? मिलेनियम वेल, वेल म्हणजे विहीर, मिलियन म्हणजे काय? दशलक्षी. स्कीम म्हणजे योजना. ग्रामीण भागामध्ये इरिगेशन करण्यासाठी या योजना चालू करण्यात आल्या होत्या. येते लक्षात? क्लिअर राहील? कोणत्या योजनेचा भाग होती, कोणत्या योजनेमध्ये वर्ग अनुदान करण्यात द्यायचं आली, ना? अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात. बोला अश्विनी मॅम. सर, हे दशलक्ष विहीर योजनामध्ये ते विहिरींसाठी अनुदान द्यायचं ना? हा, म्हणजे सरकारच अनुदान नाही, सरकार खोदून देतं डायरेक्ट अनुदान. तुम्ही शेतकरी फक्त प्रपोजल घेऊन या, तुमची कोणती जमीन ते दाखवा, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये लगेच पैसे मिळतील. आणि आता आता आपल्याकडे आहे ना, आपण शेततळ्यांना अनुदान देतो. शेततळं माहितीये ना, त्याला अनुदान देतो आपण. तर त्याच प्रकारची योजना होती, लक्षात ठेवा. खूप महत्वाची. याच्यावर MPSC हमखास प्रश्न विचारतात. तर कोणत्या योजनेचा भाग होती पोरांनो ती? NREPचा. NREP म्हणजे काय? नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना. 2 ऑक्टोबर 1980 मध्ये आपण चालू केली होती. मागचे व्हिडिओ बघून घ्या. जर व्हिडिओ नाही पाहिले तर तुमच्या या गोष्टी लक्षात राहणार नाही. ठीक आहे, पुढे बघा. हे वाचून घ्या रे पोरांनो, 2 मिनिटं मला वेळ द्या. आपल्या जो इंटरनेटचा प्रॉब्लेम झालाय ते सॉर्ट आउट करायला 2 मिनिटं द्या फक्त, तेवढं वाचून घ्या. 2 मिनिटात आलो फक्त मी, थोडं प्लीज.
सॉरी हा, ठीक आहे. चला वाचून घ्या बघा काय म्हटलंय. मला सांगा, पहिल्यांदा टीपीपी म्हणजे 20 पॉइंट प्रोग्राम कधी चालू केला होता? कोण सांगेल मला? कोणत्या वर्षी? 20 पॉइंट प्रोग्राम सुरुवातीला कधी चालू केला होता? कोणत्या वर्षी चालू केला होता आठवतंय कोणाला? 1975 आठवतंय का? 1975 मध्ये आणीबाणी जाहीर झाल्यानंतर पंचवार्षिक योजना बाजूला ठेवून आपण काय केलं होतं? 20 कलमी कार्यक्रम चालू केला होता. आणि हाच 20 कलमी कार्यक्रम नंतर परत रिन्यू करत गेले, कारण त्यांच्या मम्मीने तयार केला होता ना तो, इंदिरा गांधी यांनी. म्हणून पुनर्गठित 20 कलमी कार्यक्रम राजीव गांधी सरकारने बदल करण्याचा निर्णय घेतला आणि 1980 मध्ये हा कार्यक्रम सुरू केला. पुनर्गठित म्हणजेच काय, त्याच्यामध्ये परत चेंज केला थोडासा, तो कंटिन्यू केला थोडक्यामध्ये. आणि त्याची अंमलबजावणी 1987 पासून चालू झाली परत. पुनर्गठित म्हणजे काय? रिकन्स्ट्रक्शन, री what we can say rearrangement of the same TPP program, right? It was started by, it was continued by राजीव गांधीजी. आणि त्यांच्या आईने तयार केला होता, तो चालू केला. ह्या योजना महत्वाच्या आहेत बरं का पोरांनो. बघा सुरुवातीला 1900 कधी, नीट ऐका, 1975 ला चालू झाला. नंतर 1982 ला तो परत रिन्यू करण्यात आला बरं का. इंदिरा गांधी असताना 1982 ला तो 20 पॉइंट प्रोग्राम परत कंटिन्यू केला होता त्यांच्या, इंदिरा गांधी जिवंत असताना. सो वेन इंदिरा गांधी डाईड 1982 ला जो पार्ट होता त्यालाच परत 5 वर्षांनी कंटिन्यू करायचं काम कोणी केलं? त्यांचा मुलगा राजीव गांधी यांनी केलं. लक्षात ठेवा. पुढे बघा, 1986-87 मध्ये ग्रामीण भागांचा समुचित विकास होते ते आर्थिक घडामोडी प्रोत्साहन देण्यासाठी कपार्ट. कपार्ट, कपाट नाही. कपाट म्हणजेच काय? काउन्सिलिंग फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ऍक्शन अँड रूरल टेक्नॉलॉजी. कपाट नाव फक्त लक्षात ठेवा. कपाट योजना काही चालू करण्यात आली की लोकांची इन्व्हॉल्वमेंट झाली पाहिजे त्या प्रोसेसमध्ये. बघा काय कपाटचं काय फुल फॉर्म? कपाट मीन्स व्हॉट? काउन्सिल फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ पीपल ऍक्शन. लोकांचे जे क्रिया आहेत, पीपल ऍक्शन इन रूरल टेक्नॉलॉजी. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी शेतकरी लोक असतील किंवा अनस्किल्ड लेबर असतील, ते लोक आपली उपजीविका भागवताना त्यांनी जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, अशा प्रकारचं ओरिएंटेशन असणारा प्रोग्राम होता कपार्ट. तुम्हाला फुल फॉर्म माहिती आहे? कपार्ट म्हणजे थोडक्यामध्ये एक लक्षात ठेवा, राजीव गांधी यांचा पूर्ण फोकस टेक्नॉलॉजीवर होता. राजीव गांधी पायलट होते माहिती आहे ना तुम्हाला, हायली एज्युकेटेड पर्सन. शी वॉज नॉट इंटरेस्टेड इन इंडियन पॉलिटिक्स. त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट नव्हताच कधीच. इंटरेस्ट कुणाला होता? कुणाला होता? संजय गांधींना होता. संजय गांधी कोण? संजय गांधी त्यांचा भाऊ, पण ते वारले ना विमान अपघातात. 1980 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाला का मर्डर केला म्हणजे सॉरी, घातपात केला असं म्हटलं जातं, पण त्यात आपल्याला काय माहिती आहे, त्याच्यात काय बोलायचं नाही आपण. पुढे बघा, जवाहर रोजगार योजना. तुम्ही त्याचे हे वाचा बरं का थोडं. अशा गोष्टी मी सांगतो ना तुम्हाला की बाबा असं असं काय ते. तर गुगलवर जायचं आणि सर्च करायचं की संजय गांधी डेथ मिस्ट्री. तर तुम्हाला काहीतरी वेगवेगळे आर्टिकल्स पाहायला मिळतील त्या काळात लिहिलेले लोकांनी. मग थोडं म्हणजे असं असं पण काही लोकांनी आरोप केला होता की इंदिरा गांधीजी यांनी त्यांच्याच मुलाला स्वतःला मारलं असं, कारण तो त्यांना त्रासदायक ठरत होता म्हणून असं म्हटलं जायचं. पण ते खरं मला वाटत नाही, मी काही तिथे पाहायला नव्हतो, पण असा आरोप करायला लोक करतात. कोणत्याही कोणत्या माझी आई पण गोष्टी. असंच म्हणायची सर. हा माझी आई पण तेच सांगायची की इंदिरा गांधींनीच हे केलं म्हणून. हा, ते लोक म्हणतात कारण काय झालं मी सांगितलं ना, इंदिरा गांधी यांचं राजकीय करिअर संपण्यात आलं होतं संजय गांधी यांच्यामुळं. कारण मग ते कुटुंब नियोजन कार्यक्रम असू द्या, डायरेक्ट अनमॅरिड लोकांची नसबंदी करत होते, झोपडपट्टी निर्मूल असेल, स्वतः पॉवर त्यांच्या हातात आली एकसारखं वागत होते ते. पण तरी मला असं वाटतं कोणती आई आपल्या स्वतःच्या मुलाला असं नाही करू शकत. ठीक आहे, जे असेल ते असेल, देवाला माहिती. आपण जाऊ पुढे. पुढे बघा, महत्वाचं आहे पोरांनो. जे महत्वाचं आहे ना, तेवढं महत्वाचं आहे की तुम्ही ते पाठच करून ठेवायचं काही करा. एनआरईपी फुल फॉर्म कोण सांगेल? अश्विनी मॅम. नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना. एकच मिनिट हा. तुम्ही एकदा